की जर माझा नीटला नंबर नाही लागला तर माझी मला मारून या भाषेत ती बोलायची आणि आम्ही हादरून जायचो. म्हणजे ती आई इतकी पॅशनेट झालेली होती. अरे तू हे सोडला का, तू नीट सोडला का, तू JEE सोडला का, तू आता तू काहीच करणार. फुकट मोबाईल मिळाला, त्याचा डाटा फुकट मिळाला. ही नशा आहे. ही नशा अशी सेम आहे जसं दारूचा प्याला तुमच्या हातात दिला किंवा एखाद्या ड्रग्सची पुडी तुमच्या हातात दिली, आता तुम्ही याची नशा करा. सेम मोबाईल आहे. हा मोबाईल आम्ही विकत घेतला, ही नशा आम्ही विकत घेतली. त्या नशेत आम्ही पूर्णपणे विसरलो. आपल्या ज्या गेस्ट आहेत त्या आहेत डॉक्टर सुनंदा वाल्देवन, ज्या एक बायोलॉजिस्ट आहेत आणि त्याचबरोबर एक सुंदर असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याकडून आपण खूप साऱ्या आज नॉलेजेबल गोष्टी ज्या आहेत त्या घेणार आहोत. तर नक्कीच तुम्हाला या पॉडकास्टचा खूप फायदा होईल आणि हा पॉडकास्ट पूर्ण बघा आणि आम्हाला नक्की कळवा. स्वागत आहे मॅम तुमचं वायकेल वॉइस शो मध्ये. आणि आज असा एक सब्जेक्टवर आपण बोलणार आहे की एज्युकेशन, जे मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या लाईफसाठी आहे, पण त्याच्यातच इतके सारे क्रायसिस आहे की आज त्याच्याकडे कोणी बघत नाही, बस करत आहे, सगळेजण एज्युकेशन करत आहेत. तर सगळ्यात मेन म्हणजे जे कॉम्पिटिशन चालू आहे सध्याच्या कंडिशनला, पॅरेंट्स मध्ये म्हणा किंवा स्टुडंट मध्ये म्हणा, पर्सेंटेजची जी कॉम्पिटिशन चालू आहे ती कॉम्पिटिशनला तुम्ही कसं फेस करतात सध्या? थँक्स सृष्टी आणि तुमची टीम की तुम्ही मला इथपर्यंत बोलवलेलं. आणि विषय हा खरं म्हणजे फार सेन्सिटिव्ह आहे एज्युकेशन सिस्टीम, कारण याच्यावर देशाचं भविष्य पण आहे, समाजाचं पण आहे, त्या परिवाराचं पण आहे. राहिला प्रश्न कॉम्पिटिशनचा, तर कॉम्पिटिशन सुरुवातीपासून सगळ्या क्षेत्रामध्ये होती, आधी पण होती, इतिहासापासून घेतलं तर आता पण आहे. पण कसं होतं की आधीची कॉम्पिटिशन जी होती तुलनेमध्ये पाहिलं तर ती एवढी जीव घेण्यासारखी नव्हती जी आता झालेली. आता काय झालं की प्रत्येक पॅरेंट्स जो आहे तो कुटुंब जे आहे ते जास्त कॉशियस झालं ॲज कम्पेअर टू द स्टुडंट. आणि त्याला त्या वयामध्ये समजत नाही. जसं आईने जर त्या मुलाला नर्सरीमध्ये जरी टाकलं ना, तर नर्सरीचे एज्युकेशन जे आहे तर त्याला फक्त त्याचे चाइल्ड ग्रोथ ज्या व्हायला पाहिजे का सिस्टीमने व्हायला पाहिजे, त्याने समाजात कसं वावरलं पाहिजे, त्याला भाषा कशी आली पाहिजे, लहान लहान निसर्गातल्या गोष्टी त्याने कशा शिकल्या पाहिजे, इथून पासून त्या इट इज द नर्चरिंग, दॅट्स वाय देर आर वर्ड नर्सरी. तर ते तसं त्याला शिकवलं पाहिजे. हे राहिलं बाजूला, त्याची आई त्याला इंग्रजी भाषा शिकवते, त्याची आई मराठी शिकवते, त्याची आई त्याला नवीन नवीन शब्द शिकवते आणि त्याच्यावर प्रेशर देते, तुला गणित आलं पाहिजे, तुला हे आलं पाहिजे, तुला ते आलं पाहिजे. म्हणजे तेव्हापासून आई ही त्या मुलाला कॉन्शियसली तुला हे आलंच पाहिजे असा प्रेशर देत राहते. मग ते समजा तो वर्गामध्ये फर्स्ट आला की हिला एक मानसिक समाधान होते, जेव्हा की त्या वयाच्या मुलाला काही समजत नाही की आपण काय करतोय. मग ते तिथून तो पहिल्या वर्गात गेला तर त्याला ट्युशन सुद्धा लावले जातात. म्हणजे तो शाळेमध्ये तो 5 तास 6 तास घालवतो, त्याच्यानंतर तो ट्युशनसाठी 3 ते 4 तास घालवतो. त्याच्यानंतर आई हा विचार करते माझा मुलगा बॅडमिंटन खेळला पाहिजे, माझा मुलगा फुटबॉल खेळला पाहिजे, माझा मुलगा क्रिकेट खेळला पाहिजे. त्याच्यानंतर आई आणखी विचार करते त्याने गाणं पण म्हटलं पाहिजे, त्याने हार्मोनियम पण वाजवलं पाहिजे. मग ती त्याच्या क्लासमध्ये त्याला त्या क्लासमध्ये फिरवते ती. म्हणजे त्या मुलाला कुटुंबात आपण वेळ दिला पाहिजे, कुटुंबातल्या काही गोष्टी संस्कार शिकले पाहिजे, हे राहिलं बाजूलाच. त्याला म्हणजे तेवढ्या कमी वयापासून स्पर्धा कशी असली पाहिजे त्याच्या डोक्यात इतकं घातलं जातं की खेळणं म्हणा किंवा काय ती स्पोर्टी खेळता आलं पाहिजे. हरता पण येते, जिंकता पण येते. हरताना दुसऱ्यांना जिंकण्याचा आनंद घ्यायचा असतो, हरताना स्वतःही काय फील होतं हे शिकता आलं पाहिजे. हे सगळं संपवलं गेलं आणि आई वडिलांची स्वप्न त्या मुलावर इतके म्हणजे असे दाबल्या गेले, प्रेशराईज केल्या गेले की त्या मुलाला जसं एक गिनीपिग कसं असतं, जसं गिनीपिग म्हणून हे लोक सांभाळतात. आणि तो माझा एकुलता एक मुलगा आहे, तो सर्वगुण संपन्न झाला पाहिजे. हे त्या आई वडिलांचं खूप मोठं एक हे असतं त्या मुलांच्या मागे. ते म्हणजे तो प्रेशर असते, ते त्याच्या मानेवर असलेलं ते दगड असतो तो. त्या वयात त्याला समजत नाही, तो चिडचिड करतो. जेव्हा त्याला खरोखर करिअर करायची वेळ आली त्यावेळेला तो सोडून देतो हे सगळं. मग तो काहीच करत नाही, कारण तो मग बंड करायला. मग आईला वाटते की हा त्यावेळेला एकदम मेरिटला होता, टॉपर होता, आता हा काहीच करत नाही. पण तुम्ही त्याला नॉर्मली जगू नाही दिली. तर ही स्पर्धा म्हणजे आपण म्हणूया की आई वडिलांना
सोसायटीला दाखवायची आहे माझा मुलगा किती ग्रेट आहे. या स्पर्धेतून त्यांना एक मानसिक समाधान होते, पण बळी त्या मुलाचं जातो. महत्वाचं म्हणजे राहिली गोष्ट स्पर्धेची, तर स्पर्धा एकाच फील्डमध्ये टाकण्यात काही अर्थ नाही. तुम्ही तुमचा मुलगा मेरिटला आला म्हणजेच तो सक्सेस आहे अशातला भाग नाहीये. तर तो अनेक क्षेत्र आहे, तो त्या त्या ठिकाणी तो सक्सेसफुली त्याचं करिअर करू शकतो. पण आपल्याकडे जसं एक फील्ड आहे की त्याने डॉक्टर झालं पाहिजे, तो IIT लाच गेला पाहिजे, किंवा तो उत्तम चित्रकार झाला पाहिजे, किंवा मग तो उत्तम म्हणजे गाणं म्हटलं पाहिजे. तर दुसरी मोठी एक समस्या मॅम आजच्या जनरेशनमध्ये जी चालू आहे की नुसती मुलांना मानसिकच प्रेशर नाही आहे, त्यांना सामाजिक प्रेशर सुद्धा आहे की बाजूच्याला 95-96 मिळाले तर तुला पण मिळाले पाहिजे. त्याच्यामुळे मग परिवाराचं खूप सारे टेन्शन राहतात. तर अशा वेळेस तुम्ही विद्यार्थ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता? वास्तविक काय आहे की मी टीचर म्हणून म्हणा किंवा मी कोचिंग चालवते डायनामिक्स अकॅडमी म्हणून. माझ्याकडे प्रत्येक वेळेला अशी बरीचशी मुलं येतात. कधी कधी मुलं फ्रेंडली बोलतात, त्यांच्यावर प्रेशर हा असतो, आई वडिलांचा प्रेशर असतो, आई वडिलांना नातेवाईकांचा प्रेशर असतो, नातेवाईकांना समाजाचा प्रेशर असतो. म्हणजे कधी कधी आपला हा मुलगा घरी अभ्यास करत असेल, शेजारशी अलबत्त त्यावेळेला येतात आणि विचारतात की मग काय मेडिकलला का, मग काय IIT ला का, मग त्याच्यानंतर अभ्यास कर, इकडे तिकडे भटकू नको, हे त्याला असे डोस देऊन जातात. आणि त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे तो एका नॉर्मली अभ्यासाला लागला की त्याला तो आणखी जास्त प्रेशराईज होतो. आई सांगते की तुला स्पेशल खोली दिलेली आहे, तुझ्या खोलीमध्ये सगळ्या सोयी दिलेल्या आहेत, आता तू तिथपर्यंत तू आता रिझल्ट मिळवलाच पाहिजे, तुझ्यासाठी पैसे खर्च केलेले आहेत, कारण पैशाशिवाय कोचिंग शिवाय आजकाल कुठल्याच ठिकाणी आपल्याला सक्सेस मिळेल हे आता म्हणजे अगदी हे झालेलं आहे, इम्पॉसिबल झालेलं आहे. जो मुलगा चांगल्या कोचिंग मध्ये गेला, चांगल्या म्हणजे ज्या ठिकाणी खूप पैसे घेतात अशा कोचिंग मध्ये गेला, ज्यांची फी 3.5 लाख असेल, 5 लाख असेल, त्यांचा पॅकेज असतो, त्या क्षेत्रामध्ये तो गेला की आता तो नक्की तो IIT ची टोपी घालूनच बाहेर येणार आहे, किंवा तो मेडिकलचा पांढरा कोट घालून स्टेथोस्कोप घेऊन बाहेर येणार आहे. हे आईवडिलांचं जे स्वप्न असतं ते बर्डन या मुलांना फेस करावं लागतं. पहिला पार्ट. राहिला प्रश्न की अभ्यास करायचा आहे, तर आता मेडिकलच्या जागा लिमिटेड आहेत, त्याच्यानंतर IIT वाल्यांच्या जागा लिमिटेड आहेत, आणि हे 2 करिअर सोडले तर बाकीच्या क्षेत्रामध्ये जाणारे सगळे इडियट आहेत आपल्या भाषेमध्ये. मग आता आपल्याला इडियट व्हायचं नाही, आपल्याला स्कॉलर व्हायचं आहे, तर आपल्याला मेडिकल लाईनचा अभ्यास करायचा नाही, तर IIT लेवलचा अभ्यास करायचा असेल तर याच्यासमोर पुस्तकांची ढीग असते. त्याची मानसिक तयारी आहे की नाही याच्यावर कोणी बघत नाही. ते वय ऍक्च्युली ऍडोलसन्स वय, ते वय इतकं सेन्सिटिव्ह आहे की तो आता जस्ट 15-16 वर्षाचा झालेला आहे, त्याचे हार्मोन्स ऍक्टिव्ह व्हायला लागले, त्याचं शरीर त्याला कंट्रोल करू देत नाही, त्याचे इमोशन्स कंट्रोल होत नाही, तो हार्मोन्सला सपोर्ट होऊ देत नाही. अशा वेळेला त्याच्यावर अभ्यासाचा प्रेशर आहे, अशा वेळेला त्याच्यावर करिअरचं प्रेशर आहे, अशा वेळेला त्याच्याला आईवडिलांचं प्रेशर आहे, पैशाचा प्रेशर आहे, नातेवाईकाचं प्रेशर आहे, शेजाऱ्यांचा प्रेशर आहे. त्या मुलाचं कसं होणार? आणि ही मुलं जेव्हा आमच्या क्लासमध्ये येतात किंवा सगळ्यांच्याच क्लासमध्ये जातात, तेव्हा त्यांना एकतर क्लासमध्ये तेवढा विरंगुळा मिळतो, पण क्लासवाले पण त्यांना सुचू देत नाही, कारण क्लासवाल्यांना परफॉर्मन्स पाहिजे असतो. आम्ही जे सांगितलं ते डिसिप्लिन मध्ये करायचं. मानसिक दबाव निश्चित असणार. तो दबाव त्यांना घरी गेल्यानंतर तिथे म्हणजे झोपतपर्यंत तो दबाव राहतो, क्लासमध्ये प्रवेश केल्यापासूनचा तो दबाव राहतो. म्हणजे हा तो 2 वर्ष तो इतक्या प्रेशर मध्ये राहतो. 2 वर्ष गेल्यानंतर पुढे त्यांना आणखी 4-5 वर्षाचा दबाव वेगळा असतो. आजकाल तर आम्हाला पण कधी कधी क्लासमध्ये बोलावं लागतं गमतीने, किंवा इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजच्या स्टुडंटकडे पाहिल्यानंतर त्यांना म्हणावं लागतं की तुम्ही जर चांगले घडले नाही तुम्हाला भविष्यात मुलगी भेटणार नाही, मुलगा भेटणार नाही. आम्हाला हेही म्हणावं लागतं. कारण स्पर्धा एवढी मोठी झालेली आहे की तुम्ही चांगले कमावते झाले, तुम्ही खूप पैसे कमवणारे असणार, तुम्ही म्हणजे तुमचं स्वतःचे खूप काही असं बिल्ड केलेलं असेल तर तुम्ही सक्सेस आहात, एरवी नाही. म्हणजे तुम्हाला कधी कधी मानसिक समाधान असणारे एखादं काम जर तुम्ही करत असेल, जरी तुम्हाला पैसे कमी भेटत असतील तरी, पण त्याच्यात सक्सेसला जज केलं जात नाही. सोसायटीचं जजमेंट आता इतकं हे झालेलं आहे की तुम्ही एकतर या 2 फील्डमध्ये जा, त्याच्यानंतर तुम्हाला पॅकेज किती लाखाचं आहे ते जा, तर मग तुम्ही सक्सेस झाले. ते तुमचं व्हॅल्युएशन तसं करतात.
आणि व्हॅल्युएशन झालं की सोसायटीमध्ये तुमची किंमत, तुमच्या कुटुंबाची किंमत, तुमच्या नातेवाईकांची किंमत आणि समाजाची किंमत वाढते. तर हीच किंमत तुम्हाला नेहमी प्रेशराईज करत असते या कमी वयात. म्हणून त्यांच्या त्या कमी वयामध्ये त्यांना ते टेन्शन, म्हणजे मला नाही आठवत की आम्ही कधी 10वीत होतो तर आम्हाला असं वाटत होतं की सायन्स मध्ये गेल्यानंतर काय असे हे आम्हाला समजत नव्हतं. आम्हाला सायन्स फील्ड माहिती नव्हती, कॉमर्स फील्ड माहिती नव्हती. या पोरांना आतापासून, म्हणजे पहिल्या वर्गाच्या पोरांना जर तुम्ही विचारलं की काय होणार भविष्यात, तर तो म्हणतो की मला डॉक्टर व्हायचं. जेव्हा की डॉक्टर काय करतो हेच नाही माहिती. याला डॉक्टरकडे जाताना टेन्शन येते कारण डॉक्टर इंजेक्शन टोचतो. म्हणजे पण हा म्हणतो की मला डॉक्टर व्हायचं कारण आई वडिलांनी त्याला सांगितलेलं तुला डॉक्टर व्हायचं, किंवा कोणीतरी नातेवाईकांनी. आणखी तो असा 5व्या वर्गात गेलेल्या पोराला म्हणायचं तर तो म्हणतो की मला IIT ला जायचं. आणखी मध्ये एखादा म्हणतो मला विमान चालवायचं आहे. तो त्यावेळेला म्हणजे सोसायटी कशाला म्हणजे जास्त भाव देते, त्या फील्डला मला जायचं. याला काय करावं असं वाटतं हे याला माहीतच नसतं. 10वीच्या मुलांना पण माहिती नसतं. कधी कधी ग्रॅज्युएट होईपर्यंत समजत नाही माणसाला की मला काय करायचं होतं, मी कुठल्या फील्डमध्ये आहे. म्हणजे समजा एखाद्याला निसर्गामध्ये रमायला खूप आवडतं, पण याला मेडिकल लाईनला टाकून दिलं पेशंटच्या मध्ये, तू MBBS कर. जेव्हा की ते त्याची फील्ड नव्हती, फक्त एक सोशल प्रेस्टीज जो होता तो पिअर प्रेशर याच्यावर असल्यामुळे हा या फील्डला आला. पण एखाद्याला खूप छान गाता येतं. आता आपले बरेचसे डॉक्टर्स आहेत, फार सुंदर गातात. ते म्हणतात की मला या फील्डला यायचं नव्हतं पण मला गायला आवडतं. तो त्यांनी संदर्भाची ती फील्ड बाजूला ठेवली असती तर ते आपल्याला देशातला एक सुंदर गायक आपल्याला भेटला असता. अशा अनेक फील्ड असतात. त्या पिअर प्रेशरमुळे म्हणा, सोशल प्रेशरमुळे म्हणा, दबावामुळे म्हणा, आपली ही मुलं ही भविष्य स्वतःला डायव्हर्ट करतात आणि एकतर पैसे कमवायला लागतात किंवा एक प्रेस्टीज कमवण्यासाठी त्यांचं आयुष्य बनवतात. प्रेशर हा त्यांच्यावर असतो, त्याचा परिणाम पण त्यावर तसाच असतो. ते ज्याही फील्डमध्ये गेले ते त्याला न्याय नाही देऊ शकत. ते म्हणजे ते आनंदाने नाही करू शकत, फक्त करायचं म्हणून करायचं असंच म्हणतात. असं आहे ते दबाव आहे. आणि दुसरा एक पार्ट म्हणजे आता पॅरेंट्सला असतं की मुलगा ना मल्टी टॅलेंटेड हवा, बट ते कोचिंग मध्ये त्याला इतकं टाकून देतात 14 15 तास की त्याला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करायला टाइमच नसतो. भरपूर. आता पण जसं आता तुम्ही सांगत आहेत की तुमच्या क्लासेसमध्ये तुम्ही त्याला पण टाइम देता, तर बाकी क्लासेसमध्ये काय होतं ना की फक्त एज्युकेशन, तुम्ही टिफिन खा पुन्हा क्लासला बसा, क्लास झाला आता तुम्ही टीचर्सला बोलवले आता ऑनलाईन बघा. ही जी एक सिस्टीम आहे कुठेतरी मला असं वाटतं त्यांनी सुद्धा मुलं थोडेसे डिस्ट्रॅक्टेड फील करतात. बरोबर की म्हणजे करायचं दुसरंच असते आणि करतात दुसरंच काहीतरी. की हा माझा फ्रेंड जाते ना त्या कॉलेजला, चला ठीक आहे मी पण जातो. आणि पॅरेंट्सला वाटतं की हा ठीक आहे मुलगा म्हणत आहे की प्रेस्टिजियस कॉलेज आहे, तर सर तुम्ही पॅरेंट्सला काय सांगू इच्छिता? की कसं होतं ना की पॅरेंट्स लोकांना असं असतं की तुम्ही जे सांगाल ते लोक ऐकतात. बाजूच्याने सांगितलं अरे ते कॉलेज आहे ना खूप सुंदर आहे बरं, तिथे खूप छान, आणि तिथे माझा मुलगा डॉक्टर झाला, पण ते हे नाही विचारत की माझा मुलगा होईल की नाही होईल, बस ते टाकून देतात. तर त्यावर तुम्ही पॅरेंट्सला काय सांगू इच्छिता? सृष्टी, हे बघ कसं आहे की आता माझ्याकडे भरपूर अनुभव आलेले असतात. मी एक अनुभव शेअर करावा असं वाटते मला की माझ्याकडे एक मुलगी आलेली होती. ती ऑलरेडी एका दुसऱ्या कोचिंग मध्ये होती. त्या कोचिंगचं टायमिंग सकाळी 8:30 ते सायंकाळी 6 पर्यंत होतं. आईचं स्वप्न होतं या पोरीने मेडिकलला जावं. आमच्या कुटुंबात कोणीच मेडिकलला गेले नाही, ही गेलेली पाहिजे. मग आईने तिला फिजिक्स आणि केमिस्ट्री टफ जात होतं म्हणून तिने माझ्या कोचिंग मध्ये टाकलं त्यांना. ती सकाळी 7ला यायची, दोन्ही क्लास करायची, 8:30ला लगेच बॅग पकडायची, घरी जायची, काहीतरी खायची आणि डायरेक्ट दुसऱ्या कोचिंगला जायची. संध्याकाळी 6 वाजता ती घरी यायची. ती पोरगी सकाळी 7 ते 6 म्हणजे जवळपास ती 11 ते 12 तास ती बिझी होती. त्याच्यानंतरही मग आई तिचे काही आणखी धार्मिक रिच्युअल्स होते त्या ठिकाणी आई तिला ती गुंतवायची. त्याच्यानंतर संध्याकाळी तिने अभ्यास केला पाहिजे म्हणून तिच्याकडे फोकस करायची. आम्ही एखादी टेस्ट जर घेतली त्या टेस्टमध्ये समजा तिला कमी मार्क मिळाले, आई लगेच फोन करायची की असं कसं तिला कमी मार्क मिळाले, एवढे कमी भेटायलाच नाही पाहिजे ते. त्या कोचिंगमध्ये तिच्या टेस्ट झाल्या तर त्याच्यावर आई पुन्हा सेन्सिटिव्हली आम्हाला फोन करायची की असं कसं कमी झालं तिला. मग नंतर तिने 2-3 महिने क्लास केले आणि तिने क्लास सोडून दिला. ती पूर्णपणे 12 तासाच्या कोचिंगमध्ये स्वतः बिझी राहिली
आणि तिला नीटमध्ये फार कमी मार्क मिळाले. पण जेव्हा ती मुलगी आमच्याशी बोलायची, ती आमच्याशी, आणि माझी मुलगी फिजिक्स शिकवते, तिच्याशी ती खेळीमेळीने बोलायची, तर म्हणायची की जर माझा नीटला नंबर नाही लागला तर माझी आई मला मारून टाकेल, या भाषेत ती बोलायची. आणि आम्ही हादरून जायचो. म्हणजे ती आई इतकी पॅशनेट झालेली होती. आणि जेव्हा आम्हाला माहिती झालं की तिला नीटमध्ये फारच कमी मार्क मिळाले, तर आम्ही म्हटलं की हे 2 दिवस तिने नक्की मार खाल्ला असेल. म्हणजे म्हणायचं तात्पर्य असं आहे की करिअरच्या मागे आपण मुलांना एका दाव्याला बांधतो. आणि ही मुलं, हे एकच उदाहरण नाही, अशी भरपूर उदाहरण आहेत की फार कमी असे आई वडील आहेत की जे समजदार आहेत. ते म्हणतात की नाही ठीक आहे, जे मिळालं ते तुझ्या मेहनतीने मिळालं, काही हरकत नाही. आमचंही म्हणणं असं आहे आमच्या क्लासचं की तुम्ही सगळे पेपर देऊन बघा. परीक्षा देताना कसं असते, तुम्ही थोडाफार अभ्यास करता, काही जास्त अभ्यास करता, आपल्याला कधी सक्सेस मिळू शकते. पण सगळे यासाठी द्यायचे की या ठिकाणी नाही मिळालं तर दुसऱ्या फील्डला बघा, दुसऱ्या नसेल तर तिसऱ्या फील्डला बघा. सगळ्या फील्डमध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत. असं नाहीये की याच फील्डमध्ये तुम्ही गेले तुम्हाला सक्सेस मिळेल आणि मग तुम्ही काहीतरी ग्रेट होता, असं नाही. आम्ही आमच्या मुलांना सगळे ऑप्शन्स ठेवतो, सगळ्या फील्डमध्ये तुम्ही ट्राय करायला लावतो. पण समजा त्याही फील्डमध्ये नाही जमलं तर डिप्रेस होण्यासारखी काही गोष्ट नाही, आपण आणखी दुसऱ्या फील्डकडे ट्राय करू शकतो. सक्सेस होणं म्हणजे फक्त त्या ठिकाणी मेरिटला आलो, खूप पैसे कमवणाऱ्या क्षेत्रामध्ये गेलो म्हणजे नाही, हे आम्ही आमच्या मुलांना सांगतो. तुम्हाला खेळीमेळीने जगता आलं पाहिजे, हसत खेळ तुमचा जॉब तुम्हाला करता आलं पाहिजे, तुम्ही सर्वाइव्ह होऊ शकता आणि आनंद घेऊ शकता आयुष्याचं, हे जास्त महत्वाचं. पण हे जे पॅरेंट्स असतात, हे पॅरेंट्स यांना एक सोशल प्रेशर असल्यामुळे म्हणाल किंवा आणखी काही असेल, यांना जसं त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी राहून जातात की मला हे करायचं होतं, ते मला नाही करायला मिळालं, तर आता मी मुलांच्या थ्रू ते करेल वा, तर तेही विसरून जातात की तोही एक वेगळी पर्सनॅलिटी आहे, त्याला ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज आहे किंवा नाहीये, त्याला ते कळते की नाही, त्याची आवड आहे की नाही, ते म्हणजे हा पॅरेंट्स हा विचारच नाही करत. आम्ही सांगितलं ना तुला हे तुला करायचं आहे. तर अशी कितीतरी मुलं आहेत मेडिकलसाठी आपल्याकडे मोठमोठ्या, म्हणजे जसं कोट्याला जाणारी मुलं आहेत, नांदेडला जाणारी मुलं आहेत, खूप प्रचंड पैसा आई वडील त्या पॅशनमुळे खर्च करतात की आता आम्हाला पुढचे डॉक्टर मिळतील. हे मुलं त्यावेळेला बरेचसे कामाचे विषय सोडून देतात, कोणी मॅथ्स सोडतो, कोणी बायोलॉजी सोडतो. पण त्याच्यामुळे काय होतं की हे म्हणजे आपल्या भविष्यात ते पाय कापून टाकतात स्वतःचे. ते फक्त एकच टार्गेट ठेवतात आणि समजा नाही झालं मेडिकलला तर मग काय करतात. मग इतर काय असं की तो प्रेस्टीज पहिल्या 2 वर्ष तुम्हाला मिळालेला असतो, मग ही पुन्हा रिपीट करतात, मग पुन्हा रिपीट करतात. स्पर्धा वाढत जाते की डिप्रेशन वाढत जातं, डिप्रेशन वाढत गेलं की तुमचं फेल्युअरनेस वाढत जातं, हा आतून खचत जातो, हा खचतो, आई वडील पण खचतात. ही मुलं कधी कधी खोलीच्या बाहेर पण निघत नाही. जेव्हा ही कधी 1-2 वर्षाच्या नंतर बाहेर जर निघाली ना, याच्या डोळ्याच्या खाली वर्तुळ आलेली असतात, कितीतरी मुलींची केस गळालेली आहेत, याच्या मागे वजन कमी झालेलं असतं, इतका प्रेशर असतो. तो प्रेशर जो आहे हा प्रेशर रिलीज करता आला पाहिजे. हे जे कोचिंग मध्ये 12-12 तास मुलांना दाबून ठेवणे, इट इज रॉंग. पहिली गोष्ट म्हणजे मी बायोलॉजिस्ट आहे, मी सांगते की आपलं कॉन्सन्ट्रेशन, तुम्ही एखादं पुस्तक वाचताना 9 मिनिटाच्या वर कॉन्सन्ट्रेशन लागत नाही. 9 मिनिटाच्या नंतर तुमचा ब्रेन तुम्हाला बाहेर डायव्हर्ट करतो. मग तुम्ही वर मान करता, इकडे पाहता, तिकडे पाहता, मध्येच कुठेतरी हसता, मध्ये जांभई येते आपल्याला, मध्ये डोळ्यातून पाणी गळायला लागते. आणि त्यावेळेला ब्रेन डिमांड करतो त्या गोष्टीची, ऑक्सिजनची गरज आहे तुम्हाला, थोडीशी ग्लुकोजची गरज आहे तुम्हाला. मग कोचिंगवाले जेव्हा तुमच्या त्या वयामध्ये, जेव्हा आता तुम्ही थोडेसे उमलायला लागले, त्या वयामध्ये तुम्हाला 12 तास गुंतवून ठेवणं हे चुकीचं आहे. हा पूर्ण बिझनेस आहे. म्हणजे आई वडिलांना वाटतं की हा 12 तास दिवसभर अभ्यास करतो, म्हणजे किती अभ्यास करत असेल, झाला आता हा माझा मुलगा डॉक्टरच झाला IIT ला गेला, हे चुकीचं आहे. कॉन्सन्ट्रेशन एवढा वेळ कधीच लागत नाही. त्या मुलांना त्या वयामध्ये चेंज, मित्र लागतात, मैत्रिणी लागतात, घर पाहिजे, घराची गादी पाहिजे, झोपता आलं पाहिजे, घराचा किचन दिसलं पाहिजे, पोटात खायला लागतं, त्यांना बोलायला लागतं, आई लागते त्यांना, वडील लागते, बहीण लागते, हे सगळ्या गोष्टी त्या दिवसभरामध्ये लागतात त्यांना.
आणि त्यावेळेला तुम्ही म्हणता फक्त पुस्तक आणि पुस्तक, तर एखाद्या लाखातून 2 मुलं तशी सापडतील जे दिवसभर पुस्तक वाचत बसतील, बाकीची मुलं नाही कॉन्सन्ट्रेट करू शकत. हा पूर्णपणे बिझनेस फॅक्टर आहे. बिझनेस करण्यासाठी, तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी या लोकांनी ह्या सिस्टीम उभ्या केलेल्या आहेत आणि आपण त्याचे बळी जातो. 2 वर्षानंतर तुमच्या मुलाने किती रिझल्ट लावलेले आहेत, त्यांचे पैसे वसूल झाले, ते तुम्हाला उत्तर द्यायला बसलेले नाहीये. आणि तुम्ही म्हणता की माझ्या मुलाने काहीच केलेलं नाहीये, तर त्यामुळे मी त्यांना काय प्रश्न करू. पण इथे भरडला गेला आपला मुलगा, आपली मुलगी जी तिथे सफर झाली, पैसे तुमच्या खिशातून गेले, आपलं मूल त्या ठिकाणी भरडलं गेलं, तो इकडे तिकडे भरकटला. म्हणजे तो आता त्याचा अभ्यासात चित्त नाही लागत. त्याला वाटतं की माझ्या करिअरचंही मी म्हणजे डायरेक्शन चुकलं, मला या फील्डला जायचं नव्हतं पण मी तिकडे गेलो. हा म्हणते या फील्डला जायचं होतं, मी हे बदलवून टाकलं. तर कसं आहे याचा विचार पॅरेंट्सनी आधी करणं अतिशय महत्वाचं आहे की आपण सगळे ऑप्शन ठेवायचे की माझ्या मुलाला नेमकं काय आवडते. जसं माझ्याकडे एक मुलगा, तो ड्रॉइंग फार सुंदर काढत होता. म्हणजे तो असं मी उभी असली की तो माझं असं 10 मिनिटात तो मला माझं चित्र काढून द्यायचं. इतका हुशार मुलगा होता. पण त्याच्या बाबांचं म्हणणं होतं की नाही, तू मेडिकलला गेला पाहिजे. मग मी त्याला गमतीने म्हणायचे की हाडाच्या सापड्याचं ड्रॉइंग काढायचं, बाबांना द्यायचं, म्हणजे मी थोडासा अभ्यास केला असं दिसेल. म्हणजे कसं आहे की त्याचा प्रांत वेगळा होता, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं होतं. नंतर त्यांनी फील्ड बदलवली, त्याच्या बाबांना ते सांगितलं गेलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हा याचा प्रांत नाहीये, तो आता फार सुंदर चित्र काढतो. तर अशी काही फील्ड असतात आणि असे काही पॅरेंट्स असतात की आपण असे इडियट मुलं घडवतो. जसं आमिर खाननी सांगितलेलं होतं, तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचं ते तुम्ही चूज करा. तुम्ही म्हणजे पण त्या वेळेत नसेल संत तर थोडासा वेळ पण गेला पाहिजे. असं नाही की आपलं करिअर पूर्णपणे दाव्याला लावून द्यायचं किंवा काही, आणि त्या फील्डमधून आपल्याला काहीच मिळत नसेल तर त्याचंही चिंतन करणं अतिशय आवश्यक आहे. असं. आणि आता तुम्ही एक टीचर आहात, भरपूर सारे स्टुडंट तुम्ही हँडल करता. एज्युकेशनच्या व्यतिरिक्त स्टुडंटचे असे काय प्रॉब्लेम्स तुमच्याकडे घेऊन येतात स्टुडंट? आता आमच्याकडे एक विद्यार्थी होता, तो कधी कधी ज्यावेळेला मी हार्मोन्सचा विषय शिकवायचे त्यावेळेला तो असा हार्मोन्स तुमच्या बॉडीमध्ये खूप काही चेंज करतो. हार्मोन्स तुम्हाला रडायला लावतो, हार्मोन्स तुम्हाला हसायला लावतो, हार्मोन्स तुम्हाला प्रेम करायला लावतो, हार्मोन्स तुम्हाला बाहेर निघालं की आनंद देतो. जसं तुम्ही एखाद्या निसर्गरम्य वातावरणात गेले तर हार्मोन्स ऍक्टिव्ह होतो. त्यावेळेला तुम्ही इव्हन मित्रांसोबत मैत्रिणीसोबत जरी राहिले तो हार्मोन्स तुम्हाला ऍक्टिव्ह करत राहतो. तो खुशी का पल जो असतो तो हार्मोन्समुळे क्रिएट होतो. राहिला प्रश्न म्हणजे मी जेव्हा हार्मोन्स शिकवत होते तेव्हा आमची मुलं कधी कधी हसत खेळत मला विचारायची. मग ते म्हणायचे की मॅडम आई बाबा सकाळी खूप भांडतात, दुपारी पण खूप भांडतात, संध्याकाळी पुन्हा 2 जण बोलायला लागतात, सकाळचं भांडण मिटते, असा काय बदल होतो. मग मला प्रश्न पडायचा. मग मी त्याच्यावर बोलायचे की कुटुंबामध्ये ज्या गोष्टी काही येतात ते वादाच्या होतात, पण हार्मोन्समुळे काय होते ते दोघांचं नातं हे दोन्ही हँडल करतं. आई बाबांचं नातं भांडण्यासाठी पण आहे, आई बाबांचं नातं व्यवहार सांभाळण्यासाठी पण आहे, आई बाबांचं नातं प्रेम करण्यासाठी पण आहे, आणि ते कुटुंबाचे मोठे आहे. या कुटुंबात ज्याही काही अडचणी येतील, जोही अन्न देईल तो त्यांना सांभाळायचा आहे. म्हणून त्यांचे ते स्वभाव प्रत्येक वेळेला बदलत जातात, सिच्युएशन बदलत जातात. कधी कधी सोसायटीमध्ये कधी काही चेंजेस आलेले असतात, कधी कधी एखाद्या धर्माचे जे प्रकार वाढलेले असतात, तेव्हा मुलं किंवा मुली मला एक प्रश्न विचारतात की हे असं होऊ शकते का, ते तसं होऊ शकते का. मी सायन्सची प्रोफेसर आहे. मग मी त्यांना वारंवार ते सांगते की सायंटिफिकली विचार करायचा. कुणी सांगतो, पिढ्याने पिढ्या कोणी आपल्याला असं सांगत गेलेलं आहे आणि म्हणून ते आपण मानलंच पाहिजे असं नाही. सायन्स तेच एक्सेप्ट करतं की इथे एकतर सूर्य दाखव नाहीतर मग हार मान, हा जो प्रकार आहे. म्हणजे सत्य दाखव तर तुम्ही म्हणा की हो ती गोष्ट बरोबर आहे, नसेल तर आम्ही त्या गोष्टीला प्रूफ मानत नाही. तर तुम्ही आधी सत्य बघायचं, सत्य बघा आणि त्याला विरोध करायला शिकलं पाहिजे. असे रोज आपल्या समाजामध्ये अनेक घटना घडत असतात की माझी मुलं त्यावर प्रश्न करतात आणि मला आवडते त्या प्रश्नाची उत्तर द्यायला. कारण तुमच्या डोक्यातली प्रश्न जी असेल, तुमच्या प्रोफेसरांना जर तुम्ही विचारत असेल तर ती ज्ञानाची देवाणघेवाण आहे प्रश्न उत्तराची. तो खरा टीचर आणि ती खरे विद्यार्थी असते. आणि सगळ्यात मेन क्वेश्चन
जो आज आम्हाला तुम्हाला सगळ्यांना पडलाय. आपण ना खूप लाईटली घेतो की मुलंच कुठेतरी कमी पडत आहे म्हणून आपण समजतो की हा मुलं कमी पडत आहे म्हणून रिझल्ट नाही. पण मला असं कुठेतरी वाटतं की कुठेतरी एज्युकेशन सिस्टम पण त्याला जिम्मेदार आहे की प्रत्येकच वेळेस मुलांची तयारी कमी पडत आहे किंवा त्यांचे प्रयत्न कमी पडत आहे असं नसतं. कुठे कुठे एज्युकेशन सिस्टम पण थोडासा खालीवर असतो की ज्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट प्रॉपर मिळत नाही किंवा मुलं डिप्रेशन मध्ये जातात, सुसाईड करतात भरपूर जातात की रिझल्ट नसल्यामुळे. तर असं काय एज्युकेशन सिस्टम मध्ये आपल्याला थोडंसं गडबड आहे की आपल्याला तितका रिझल्ट मिळत नाही. बरोबर आहे. आपली म्हणजे प्रश्न छान आहे आणि वयाच्या मानाने फार असा प्रगल्भ प्रश्न केलेला आहे सृष्टी. तर जसं बाकीच्या कंट्रीमध्ये जसं पाहिलेलं आहे, जसं फिनलँडची एज्युकेशन सिस्टीम A1 आहे, नॉर्वेची एज्युकेशन सिस्टीम A1 आहे. नॉर्वे किंवा फिनलँडच्या ठिकाणी प्रायमरी टीचर जो आहे हा हायली क्वालिफाईड आहे, PhD झालेला आहे. तिथल्या प्रोफेसरांना सगळ्यात जास्त पगार आहे. कारण बेसिक लेवलवर ज्या टीचरला त्यांना एक चांगला गुड ह्युमन जर घडवायचा असेल तर त्याचा पाया जो आहे घडण्याचा सुरुवातीचा पहिल्या वर्गापासून तर 7व्या वर्गापर्यंतचा तो पाया परफेक्ट असला पाहिजे. एक माझा मुलगा आता ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि त्याने मला उदाहरण सांगितलं की ऑस्ट्रेलियाच्या एज्युकेशन डिपार्टमेंटने त्यांचं शिक्षणाचा एक भाग बदलवलेला होता आणि या मुलांनी जेव्हा त्या नवीन परीक्षा जेव्हा आलेल्या होत्या त्या परीक्षेचं त्या मुलांनी काहीच सोडवलेलं नव्हतं. कारण टीचर लोकांनी त्यांना जुन्या एज्युकेशन सिस्टीमचाच भाग शिकवलेला होता. मग जेव्हा ही मुलं फेल झाली, कारण पेपर नवीन पॅटर्नचे होते, तपासणारे नवीन पॅटर्नचे होते, शाळेत शिकवलेला होता जुना सिलेबस, त्यामुळे मुलं फेल झाली. पॅरेंट्सनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि आक्षेप घेतल्यानंतर इमिजिएट एज्युकेशन बोर्डने सगळ्या टीचर्स आणि पॅरेंट्सची मीटिंग एकत्र बोलवली आणि त्याच्यावर चर्चा झाली की असं काय झालं. तर टीचर्स लोकांनी एज्युकेशन बोर्डला उत्तर दिलं की नवीन सिलेबस या मुलांच्या भविष्यासाठी बरोबर नाहीये, जुना सिलेबस परफेक्ट आहे आणि तो आम्हाला योग्य वाटलं म्हणून आम्ही ते शिकवलं. आणि एज्युकेशन बोर्ड आणि पॅरेंट्स आणि शिक्षण या तिघांच्या संगनमताने पुन्हा एकदा तो सिलेबस जुना सुरू झाला होता. कारण तिथे आई वडील, तिथे एज्युकेशन बोर्ड आणि तिथले टीचर माझ्या देशाच्या भविष्यासाठी मुलांना काय शिकवायचं हा विचार करत होते म्हणून त्यांनी ते लागू केलं. हे माझ्या देशात होऊ शकते का? पहिला महत्वाचा मुद्दा. चायनामध्ये जेव्हा मी सांगतो चायनाची मुलं 25 ते 25 वर्षाची मुलं जेव्हा इंजिनियर बनतात, आज चायना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोग्रेस केलेला आहे. त्यांचं म्हणजे तो जो प्रोग्रेस आहे 50 वर्षात आधीचा चायना आणि 50 वर्षानंतरचा चायना, त्याच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये त्यांनी प्रचंड बदल केलेला. चायनाचे कधी एज्युकेशन याच्यामधले तुम्ही त्यांच्या शाळेचे व्हिडिओ पाहायचे, त्यांनी त्यांच्या मुलांना खेळायला मोठमोठे ग्राउंड्स आहेत, त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, त्यांनी काय खेळावं काय नाही खेळावं, किती वेळ अभ्यासात घालवावा. हे चायना जेव्हा त्यांच्या मुलांकडे प्रकर्षाने लक्ष देऊन हे सगळं करू शकते. विशेष म्हणजे त्यांचा प्रिन्सिपल, त्यांचे टीचर्स हे त्यांच्या मुलासोबत प्रॉपरली डान्स करतात, त्यांच्या मुलांसोबत ते गेम खेळतात. आमच्याकडे आमचा शिक्षक जेव्हा करेल तेव्हा आमची मुलं निश्चितच चांगले करतील. आमच्याकडे आमच्या शिक्षकांच्या हातात छडी होती आणि आम्हाला एक वाक्य होते, छडी लागे छमछम विद्या येईल गंगा. म्हणजे त्यालाही गणित चुकलं तर त्यालाही 10 छड्या बसायच्या, म्हणजे तो पुन्हा दुसऱ्या वेळेला दुसऱ्यांदा गणित चुकवायचा. पण तो का चुकवलं त्याने याचा कधी विचार आमच्या शिक्षकांनी केला नाही. मी स्वतः शाळेमध्ये मी पाहिलेलं आहे की आमचे काही पीटीचे सर आमच्या मुलांना असे त्यांच्या मानेवर बुक्क्या धरून मारत होते. ते फार चुकीचं होतं आणि मी स्वतः जाऊन भांडायचे की हे चुकीचं आहे म्हणून. तेव्हा सर म्हणायचे तुम्हाला माहितीये ते पोरं किती बदमाशा करतात. आता थोडासा बदल झाला की तुम्ही मुलांच्या शरीराला हात लावू शकत नाही, पण अजूनही आमच्या शाळेमध्ये काही मुलांना काही आश्रम शाळेमध्ये अघोरीपणी मारलं जातं. तर आमचा शिक्षक एकतर पहिले आपल्याकडे असं आहे की जो डीएड झालेला आहे, डीएडचं एज्युकेशन काय असते, 10वी नंतर 2 वर्ष झालेला म्हणजे फक्त 12वी झालेला आपल्या भाषेमध्ये. 18 ते 19 वर्षाचा व्यक्ती हा टीचर झालेला आहे. त्याला एवढी प्रगल्भता नाहीये की तो त्या मुलांना हँडल करू शकेल. आमचा टीचर हा हायली क्वालिफाईड असला पाहिजे जो त्या मुलांना टॅकल करू शकत होता. पण आमची थोडीशी एज्युकेशन सिस्टीम तिथे बिघडली म्हणून आमच्या पाहिजे त्या पिढ्या एवढ्या प्रगल्भ झाल्या नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, एका वर्गात एका खोलीत बसून
शिक्षण होत नसतं. या मुलांना खोलीच्या बाहेर काढणं अतिशय महत्वाचं. यांना रस्त्यावर कसं चालायचं याच्यासाठी पण प्रशिक्षण द्यावं लागते. आमच्या मुलांना कळत नाही. फक्त सरकार सांगतो डावीकडे चला म्हणून माहिती आहे, पण लोक कधी फुटपाथवर पण गाड्या चालवतात, लोक कधी कोणाला क्रॉस करतात, डायव्हर्ट व्हायचं असेल तर सिग्नल देत नाही. आमच्या मुलांना ह्या सगळ्याचं शिक्षण द्यायला पाहिजे. आमच्या मुलांना घरातली कामं करण्याची पण शिक्षण माहिती नसतात. तुमचं स्वतःचं टिफिन तुम्हाला धुवायचं असेल, स्वतःचे कपडे तुम्हाला धुवायचं असते. आम्हाला सोसायटीत कसं वागायचंय, कसं बोलायचं, कुठे खोकलायचं, कुठे शिंकरायचं हे पण आमच्या मुलांना कळत नाही. फक्त बेकबी शिकवलं म्हणजे शिक्षण नसतं. आमच्या मुलांना एज्युकेशनली, आमच्या मुलांना पॉलिटिकली, आमच्या मुलांना सोशली, आमच्या मुलांना इन ऑल फॅक्टर्स जे छोटे छोटे बेसिक नॉलेज असायला पाहिजे. आमच्या मुलांना कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास असायला पाहिजे. तुम्हाला देश चालवायचा आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आम्हाला शाळेतून व्हायला पाहिजे. पण आम्हाला जे विषय शिकवले गेले, तुम्ही भूगोल शिका, इतिहास शिका, गणित शिका, इंग्लिश शिका, मराठी शिका, पण इथून काय शिका ज्याचा अभ्यास आम्हाला व्यवहारात व्हायला पाहिजे होता तो व्यवहारात कमी आहे. तो फक्त परीक्षेपुरता झाला. म्हणून आमची एज्युकेशन सिस्टीम आमच्या मुलांना परफेक्ट ह्युमन बनवत नाही. म्हणून आजही आम्ही भारतीय आज म्हणजे सन्मानाने जगावं, जगाने त्याचं नाव घ्यावं, इथे कुठेतरी कमी आणि ह्या कमतरता कुठेतरी काढायला पाहिजे. सरकारने सुद्धा यावर लक्ष द्यायला पाहिजे. जे एज्युकेशन सिस्टीम आहे त्यांनी पण सोसायटीने हा विचार करून सरकारला प्रश्न करायला पाहिजे. ते होत नाही, ते कमी. जगामध्ये या आपल्याकडे ज्या ज्या गोष्टीच्या डिमांड नाहीये ते तिथे जगात फार डिमांड आहे. आपल्याकडे फक्त काही फील्ड अशा केल्या त्या कोणत्या ज्यातून पैसे तुम्हाला खूप मिळतात. म्हणजे जिथे पैसे जास्त मिळाले ते डिमांड आहे. मग तुम्हाला आवडो की न आवडो त्या फील्ड आणि सगळ्यांनी तिकडे वळायचं. आयटी कडे का बरं जातो, याला खूप आवडते म्हणून जातो असं नाही. सीएस कडे का जातो, याला दिवसभर डब्याच्या समोर बसायचं म्हणून नाहीये. तिथे पेमेंट खूप आहे, लाखोचे पॅकेज आहे. डॉक्टर का बनायला आवडतं, ओरिजिनल डॉक्टरला भेटून बघा, दिवसभर त्याच्या केबिन मध्ये तो असा उदास चेहऱ्याने बसलेला असतो. फार कमी डॉक्टर आहे जे हसत खेळत त्याच्या केबिन मध्ये बसतात आणि तुम्हाला पेशंटला वेलकम म्हणतात. फार कमी डॉक्टर आहे. पण ते आम्हाला डॉक्टर याच्यासाठी बनायचं प्रेस्टीज पॉइंट आहे तो आमचा. आणि आम्ही या प्रेस्टीज पॉइंटला खूप लवकर बुरळून जातो इंडियन्स लोक, आणि म्हणून त्या फील्डकडे जातो. आयटीत बसलेले लोक आता की 40व्या वर्षी जर त्यांना हार्ट अटॅक येत असतील, म्हणजे 27व्या वर्षी 1-2 मुलींना हार्ट अटॅक आलेले आहेत, ते गेलेले. आपण म्हणू काय की सॅटिस्फॅक्टेबल जॉब आहे. सांगायचं तात्पर्य आहे की वर्ल्ड वाईड आपण कधी आपलं विजन तेवढं मोठं ठेवावं लागतं एज्युकेशन सिस्टीम मध्ये येणार. आई वडिलांना पण हे बघावं लागतं की ठीक आहे आता तो या फील्ड मध्ये आला ना, फार्मसीला किती डिमांड आहे, मग फार्मसीकडे लोक डायव्हर्ट होते. कारण आम्ही फक्त काही लोकांचं मार्केटिंग केलं, काही लोकांना आम्ही जन्मोजून मागे सरकवलं. म्हणजे तो आता या तिकडे गेला नाही ना, तो अरे तू हे सोडला का, तू नीट सोडला का, तू जेडब्ल्यू सोडला का, तू आता तू काहीच करणार. हे आम्हाला शेजारचे येऊन पण सांगतात, नातेवाईक पण सांगतात. आणि मग नाही येत असेल तरी आमच्या मनात यायला लागतं. तुम्हाला 2 वर्ष फुकट मोबाईल मिळाला, त्याचा डाटा फुकट मिळाला. ही नशा आहे. ही नशा अशी सेम आहे जसं दारूचा प्याला तुमच्या हातात दिला किंवा एखाद्या ड्रग्सची पुडी तुमच्या हातात दिली, आता तुम्ही याची नशा करा. सेम मोबाईल आहे. हा मोबाईल आम्ही विकत घेतला, ही नशा आम्ही विकत घेतली, आणि त्या नशेत आम्ही पूर्णपणे विसरलो आमचे कर्तव्य काय. आम्हाला अभ्यास करायचा आहे, आम्हाला करिअर घडवायचं आहे, किंवा आम्हाला आमचा उपयोग काय हे पूर्ण आम्ही विसरलो. युथ मुलीमध्ये दिवसभरामध्ये किती फोटोशूट स्वतःला करायचे, किती स्नॅप्स काढायचे, किती लोकांसाठी लाईक करण्यासाठी आम्ही ते पाठवले, किती युथ म्हणजे तुमच्या फेसबुकवर पाठवले किंवा इंस्टावर पाठवले. युथ त्यासाठी यूज करतो. मुली दिवसभर त्या मेकअप करत बसतात, स्वतःचे चेहरे पाहतात, आणि मुलं तसेच यूज करायला लागले. त्यामुळे काय झालं की मोबाईलने आमच्या पिढ्या बिघडवल्या, हे सगळ्यात महत्वाचं रिझन. आणि मोबाईलने बऱ्याच गोष्टी चुकीच्या पण शिकवलेल्या आहेत, हेही त्याचं एक रिझन. फार कमी गोष्टी मोबाईलने शिकवल्या ज्याचा फायदा आम्ही घेतो बस, पण त्याचा दुरुपयोग सगळ्यात जास्त झाला. तर कसं आहे, बॉटम टू टॉप पर्यंत गेलं किंवा टॉप टू बॉटम पर्यंत आलं तर सगळ्या गोष्टींमध्ये एज्युकेशन हा सगळा डिस्ट्रॉय झालेला पार्ट आहे आमच्या देशामध्ये, ज्याने पिढी बरबाद केली. आमच्या युथला त्याची गरज वाटत नाही आता की आम्ही करिअर केलं पाहिजे.
आम्ही देशाला घडवलं पाहिजे. आम्ही एक सायंटिस्ट नाही तयार करू शकलो. हम्म. आम्ही स्वतःच विमान नाही बनवू शकत. आम्ही स्वतःच जे म्हणायचं तात्पर्य आम्ही आपलं घड्याळ नाही बनवू शकत. आम्हाला बाहेरून आम्ही मेड इन चायना पाहतो, बरेच मटेरियल मेड इन चायना, आधी मेड इन USA पाहतो, आणखी कुठल्या कंट्रीचं पाहतो. भारताचं प्रॉडक्ट आम्ही कोणतं तयार केलं? याला कारण पण असेच. आमची एज्युकेशन सिस्टीम आम्हाला तिथून तिथपर्यंत गेलेली आहे. ही माणसं घडवणारी नाही. ही फक्त हे फॉलोअर्स घडवणारी एज्युकेशन सिस्टीम झाली. आम्ही फक्त फॉलो करतो, दुसऱ्याची टेक्नॉलॉजी फॉलो करतो, दुसऱ्याच्या सवयी आम्ही फॉलो करतो. आम्ही आमचं दिलं काय? आम्ही आमचं स्वतःच काही दिलेलं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या सोसायटीमध्ये. खूप छान वाटलं मॅम तुमच्याशी बोलून, आणि असे खूप सारे महत्वाचे मुद्दे होते जे आपण आज क्लिअर केले. माझे काही डाऊट्स होते आणि भरपूर साऱ्या पॅरेंट्सचे पण डाऊट आहेत आपल्या, जे आज आपण क्लिअर केलेले आहेत. तर खूप आनंद झाला मला तुमच्याशी बोलून, आणि खूप निश्चितच आपण खूप नॉलेजेबल एक कन्व्हर्सेशन आपण दिलेलं आहे सर्वांना, आणि मी त्याबद्दल तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्स सृष्टी, मला आणखी या विषयावर बोलायला लावलं. आणि मला आवडेल आणखी काही प्रश्न असतील तर मी बोलेन त्याच्यावर, पण आज मी बरंच काही बोललेली आहे. आणि तो पण माझी विद्यार्थिनी आहे, माझ्याच क्लासमध्ये शिकलेली आहे. माझी अकॅडमी कशी आहे हे तुला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, आणि या माहितीचा लोक फायदा घेतील आणि काही बदल होईल. आजच्या मुलांवर जो दबाव आहे, करिअरचा दबाव आहे, किंवा आजच्या पॅरेंट्सवर जो दबाव आहे, ॲज अ सायकियाट्रिस्ट जर कधी विचार केला तर प्रश्न पडतो की ज्यांची मुलं 10वीत गेली तर ते आईवडील अगदी बदलून जातात की आता माझ्या मुलांचं भविष्य कसं होणार आहे. ते मोठमोठ्या म्हणजे पैसे देणाऱ्या कोचिंगकडे डायव्हर्ट होतात. पैसे संपल्यानंतर मग कुठेतरी ते फ्रस्ट्रेट होतात. मुलांना पण नंतर वाटतं की करिअर माझं चुकलं की काय झालं. तर अशा मुद्द्यावर आज आपण चर्चा केली आणि या विषयाला वाचा फोडली. या इंटरव्ह्यूचा निश्चितच लोक फायदा घेतील आणि कॉशियसली विचार करतील की नाही, खूप पैसे खर्च होण्यापेक्षा सिस्टमॅटिक एका चांगल्या वेळी गेलं तर आपली मुलं घडू शकतात. आणि मुलं घडणं म्हणजे ती रिझर्व्ह बँक नाही की त्याच्याकडे जमलं तर खूप पैसे जमा होतील आणि त्याचा फायदा होईल. असं सोडून आपलं एक सुखी कुटुंब होऊ शकते, आपले सुखी मुलं होऊ शकतात. आपण देशाला पण निश्चितच त्याचा एक फायदा होऊ शकतो. आपली सोसायटी चांगलं घडू शकते. हा विचार करते. या इंटरव्ह्यूचा निश्चित फायदा होईल असं मी अपेक्षा करते आणि तुमचे सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही मला इथपर्यंत बोलले. थँक्यू.